चला दुसऱ्या दिवसामधला दुसरा सामना थोड्या वेळानेच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं त्याच वेळी सर्व क्रिकेट खेळाडूंचं प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. सम्राट स्पोर्ट सागपाडा वर्सेस एमबी स्पोर्ट बागपाडा ह्याच्यामध्ये हा सामना होतोय. पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण जीवदानी स्पोर्ट नागले या संघाने विजय मिळवलेला आहे. तर आजच्या दुसऱ्या दिवसामधला दुसरा सामना. सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू आपण बघतोय ऑफ साईडच्या दिशेला खेळून काढला. पॉवर प्लेचा षटक आहे. दोन खेळाडू चेंडूच्या मागे धावतायत परंतु बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाचं खातं खोललं गेलं. धावसंख्या 2. एमबी स्पोर्ट संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये साईनाथ आणि जयदीप. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय कुणाल. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात सर्कलमध्ये झेल आहे आणि गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल कनेक्ट करतो. अशा प्रकारे पहिला आद्रा बसतोय एमबी स्पोर्ट बागपाडा संघाला. सकाळचं सत्र आहे. गुरुवारचा दिवस आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि क्रिकेटचं वातावरण आपण बघतोय. आणखी स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं नवीन पर्वामधली ही तिसरी स्पर्धा. चांगलं आयोजन बघतोय आपण बागपाडा संघाकडून. कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर चांगला खेळ बघायला मिळाला. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये संत आणि सावधगतीने क्रिकेटला सुरुवात होते. जो आयोजक संघ आहे बागपाडा संघ आपल्या स्वतःच्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर संदीप. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर 2 धावा खाल्याच्या नंतर कमबॅक करताना बघतोय कुणाल याला. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करतायत संघ. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अपयश होतोय. अशा प्रकारे बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1/3. या मैदानाचा विचार केला तर धावा जमायला खूप कठीण आहे. कारण आउटफील्ड बघायला गेलं तर समोरच्या दिशेला. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. चेंडू बॉल येतो. लॉग आपला क्षेत्ररक्षक आहे. आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 5 धावा. बघा विचार केला तर ही खेळपट्टी आहे ना ही गोलंदाजाला साथ देताना दिसते. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 चेंडूमध्ये 1 धाव झाली नव्हती. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम स्टॉप. लॉगऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या कडे जातोय. परंतु 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जयदीप याच्या बॅट मधून निघालेल्या या 2 धाव्या. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 7 धावा. कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि गोलंदाज त्याच्या खाली. पुन्हा एकदा चुकी होते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. अशा प्रकारे जीवनदान मिळते. पंचांकडून इशारा येते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/8. बघा साधा झेल होता. सहज आणि सोपा साधा झेल होता. परंतु या चेंडूवर जर झेल सुटला त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. आणि एक्स्ट्राच्या धावांचा जर विचार केला तर शेवटच्या ज्या वेळेला आपण ह्या धावा चेस करतो त्यावेळेला एक एक धाव ही खूप महत्वाची असते. कारण कालच्या सामन्यामध्ये आपण बघायला गेलो की एक एक धाव
ही किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. जो संघ एका टायमाला 99 धावा जमवू शकतो चार षटकामध्ये, तो संघ 4 चेंडूमध्ये एक धाव सुद्धा बनवू शकत नाही. म्हणजे हे क्रिकेटचं खरं गणित आहे आणि म्हणूनच बोलतात की क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विशाल सापटे. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. आता जर आपण विचार केला तर सर्कलमध्ये 3च खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. तर क्षेत्ररक्षण सजवताना बघतोय आपण यष्टी रक्षकाच्या मार्फत क्षेत्ररक्षण सजवलं जाते, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटक संपल्याच्या नंतर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना बघतोय गोलंदाज येतोय विशाल सापटे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते सामोरे फलंदाज संदीप. या पुढचा चेंडू जागेवर खेळून काढला. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रो पकडला. अशा प्रकारे ओव्हरथ्रो होतोय. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. मला वाटते ज्यावेळी बॉल स्टंपला लागला त्यावेळी फलंदाजाचा हा पाय हवेत होता. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. कारण बॅट हातातून सुटलेली होती आणि ज्यावेळी तुम्ही फिश मध्ये पोहोचताय त्यावेळी तुमचा पाय हा हवेत आहे आणि बॉल बघतोय आपण स्टंपला टच झालेला होता. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय.
तर अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू मानावा लागेल, कारण पहिल्याच धावेवर आपण बघायला गेलो तर पाय हा प्रॉब्लेम पेच मध्ये पोहोचला नव्हता आणि चेंडू हा स्टंपला हिट झाला होता. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर हर्षद वळवी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला एक साधा सोपा सरळ झेल सुटला गेला. या एक धावेत एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतो आपण 9 धावा. 2 बाद 9 अशी धावसंख्या आहे. विशाल काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. चेंडू लॉगऑफच्या दिशेला जातोय. मिसफील्ड होते. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर जयदेव याच्यासाठी यापुढचा चेंडू कट करून दिलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. ह्या साईडला बघायला गेलं स्वेअरलेगच्या दिशेला तर आउटफील्ड ही फास्ट आहे. जर क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला तर नक्की सीमारेषे पार जातोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर एक धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू पुन्हा आपण बघतो. बॉल येतो मिडवानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. आणि पुन्हा एकदा धावचीच थर्ड अंपायर कडे निर्णय येतोय. तर पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने हा गडी बाद आहे. चांगला थ्रो होता. लगेच चेंडू पकडला आणि बेल्स उडवले गेले आणि त्याच्यानंतर आपण बघतो प्रॉब्लेम कीज मध्ये हा बॅट पोचते. तर धावचीच्या रूपाने हा पुन्हा एकदा गडी बाद होतोय. खूप कठीण निर्णय. या मॅच मधला दुसरा रिव्ह्यू आणि तो दुसरा रिव्ह्यू बघतो तर आपण क्षेत्ररक्षकाच्याच बाजूने निर्णय लागलेला आहे. पहिल्या चेंडूवर सुद्धा घेतलेला होता त्यावेळी पण सुद्धा क्लोज कॉल होता. परंतु थोडीशी बॅट कमी पडली गेली. तर विश्वनाथ जातो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यापुढचा चेंडू आता मात्र बघतोय गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. चेंडू झेल सुटला गेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेली. चांगला कॉलिंग होता जयदीप याच्याकडून. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा ह्या धाव फलावर लागलेल्या आहेत, जी सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन करत आहे. बागपाडा संघ 7.50च्या सरासरीने पुढे जातोय.
षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मनोज. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या बघायला गेलो तर 2 षटकाची समाप्तीनंतर 15 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. तर खेळपट्टीचा विचार केला गेला तरी सुद्धा गोलंदाजाला निर्णायक ठरते ही खेळपट्टी. जर 35 धावा झाल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. या पुढचा चेंडू आता मात्र बघायला मिळतो. यष्टीरक्षक बीट होतं. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. तू मय अशी झाली परंतु नॉन स्ट्राईक चेंडवर तेवढा चांगला थ्रो येतोय. पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. चांगला फलंदाज यावेळी बाद झालाय. जयदीप सारखा फलंदाज बाद झालाय. कॉलिंग चांगली नव्हती. नॉन स्ट्राईक चेंडवरून फलंदाज धावत येत होता परंतु जयदीपने ज्यावेळी आपली पिच सोडायची होती त्यावेळी 1-2 वेळा माघारी बघितलं. मागे पुढे झाला. तू मय झाली. यष्टीरक्षकाला इथे बघायला गेला ना तर 100च्या 100 मार्क द्यायला लागतील. कारण 2 धावचीच त्यांची नजर बघा कावल्यासारखी नजर आहे सामन्यामध्ये. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून येतोय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. परंतु 2 धावा ह्या सहजरित्या पूर्ण गेल्या. मागचे जे 2 रन आउट केले त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोलाचा वाटा होता यष्टीरक्षकाचा. यावेळी सुद्धा बघितलं की स्ट्राईकच्या एंडवर खेळाडू पोहोचलेला आहे परंतु नॉन स्ट्राईकच्या एंडवर थ्रो केला आणि धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. म्हणजे विचार करायचं गेलं तर यष्टीरक्षक खूप जास्त आणि चालाक बघतो आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मनोज. या पुढचा चेंडू लेग सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 19. 3 बाद 19 धावसंख्या आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना सम्राट स्पोर्ट सागपाडा वर्सेस एमबी स्पोर्ट बागपाडा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला येतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. आणि अशा प्रकारे 2 धावा ह्या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला एमबी स्पोर्ट बागपाडा. कारण तेच करायला लागेल कारण सकाळचं सत्र आहे. जर बघायला गेलं तर चौकार षटकार मारणं ह्या मैदानामध्ये खूप कठीण आहे. मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू इनसाइड एज घेऊन जातोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. तुम चलमय आया अशी अवस्था बघायला मिळते आपल्याला बागपाडा संघाकडून. जर सागपाडा संघाचा विचार केला तर या सामन्यामध्ये झेल सुद्धा खूप ड्रॉप केलेले आहेत. आपण बघतो की 4 गडी बाद झालेले आहेत. जर झेल घेतल्या असता तर थोडस गणित वेगळं असतं परंतु तसं काय होत नाही. धावसंख्या 21. गडी बाद झालेले आहेत ते 4. 4 बाद 21 अशी धावसंख्या आहे. अजूनपर्यंत विचार केला तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झाले ते 21 धावा की जिथून जरी 15 धावा आल्या तरी सुद्धा प्रेक्षकांना चांगला सामना बघायला मिळेल. चेंडू 4 झालेले आहेत. पंच यस थँक्यू. तर चांगली पंचगिरी आपल्याला कालच्या दिवसामध्ये सातत्याने बघायला मिळते जयेंद्र घाटाल सराकडून. या पुढचा चेंडू जाग्यावरच कट करून काढण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरीचा चेंडू बघायला मिळतो आपल्याला. ऑफ साईडचा विचार केला ना तर सर्कलमध्ये एकच क्षेत्ररक्षक आहे. जो गॅप दिसतोय ते गॅप मधून जर चेंडू गेला तर नक्कीच सीमारेषेकडे बॉल जाईल परंतु ड्रीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहे. मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून 2 क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी झालेली आहे. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार.
बघा या फटक्याची गरज होती. ह्या इनिंग मधला पहिला चौकार. महेश याच्या बॅट मधून निघालेला ह्या इनिंग मधला पहिला चौकार आहे. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 25 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जरी 10 धावा आल्या तरी चांगला सामना बघायला मिळेल. गोलंदाज प्रवीण पागी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा प्रवीण ज्ञानेश्वर याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होत आहे. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. प्रवीण याच्याकडून बॅक टू बॅक 2 निर्धार चेंडू. कारण जर विचार केला तर एक धाव काढून स्ट्राईक महेश याला देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा चांगला होईल. कारण महेश यांनी मागच्या षटकाच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर चौकार मारलेला होता. बघूया काय होते या चेंडूवर. या पुढचा चेंडू इनसाइड बॅटचा कडा घेऊन जातो. झेल पकडण्याचा अप्रतिम प्रयत्न केला गेला परंतु अपयशी होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. अप्रतिम रनिंग मानावी लागेल. 3 धावा येतात. या 3 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. 28 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रवीण चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. महेशला जर आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला जर मारला असता तर नक्कीच हा क्षेत्र बघितला तर पूर्ण खाली आहे. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषे बाहेर गेला असता परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ ही गोलंदाजाला मिळते. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जाग्यावर उसकट काढण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. या षटकामधला चौथा चेंडू निर्धार चेंडू. ह्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू हे निर्धाव गेलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर 2 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. शेवटचा चेंडू. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला. चेंडू एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल तेवढा चांगला थ्रो येतोय. बेल सोडवले जातात. पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. पंचांकडून इशारा केला जातो. लेग बाईच्या रूपाने ही धाव येते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघासाठी.
चला एमबी स्पोर्ट क्षेत्ररक्षण लावून घ्या. कालच्या दिवसाचा विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला शेवटचा सामना खेळवायला गेलो त्यावेळी अंधार पडलेला होता. प्लीज जरा सहकार्य करा. सलामीची जोडी पाठवून द्या. सम्राट स्पोर्ट सागपाडा. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 30. हॅलो 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 हॅलो. चला 30 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. प्रमोद आणि सुधाकर. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. प्रमोद आणि सुधाकर. पॉवर प्लेचं षटक असेल. चला पंचांकडे इशारा ते सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. 24 चेंडू आणि 30 धावा जमवायच्या आहेत. जी सरासरी प्रत्येक षटकाच्या मागे मेंटेन करायची आहे. 7.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाला. तर एमबी स्पोर्ट्स सागपाडाचा बागपाडा संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक चेंडूवर प्रमोद आणि नॉन स्ट्राईक चेंडूवर सुधाकर याला बघतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज महेश राईट मोर विकेटचा मारा करेल. आपल्या पहिल्या षटकामधला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला गेला. अशा प्रकारे निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगली सुरुवात महेश याच्याकडून. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू लेग स्टिक वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती होते. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याचे प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला येतो. शेप शॉट मानावा लागेल कारण क्षेत्ररक्षण लांब आहेत. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा तू मय होते परंतु चांगला कॉलिंग मानावा लागेल. नॉन स्ट्राईक चेंडू प्रमोद याच्याकडून. बघा क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील तर यस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल कारण चेंडूवर लक्ष ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे जे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात त्यांचे एकमेकांसमोर ताल हा खूप महत्वाचा आहे. जो कॉलिंग असते ती खूप महत्वाची असते. आणि पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालं की तू मय होते परंतु ह्यावेळी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत सुखरूप आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश. यापुढचा चेंडू आपण बघतो ऑन साइडच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. 4 चेंडू टाकून झालेल्या 4 चेंडूचा जर विचार केला तर केवळ 2च धावा मोजतोय गोलंदाज महेश. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. जेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला गेला. यावेळी फलंदाजाला जीवदान मिळते इथे.
ह्या चेंडूवर एक धाव येते. बघा क्रिकेट मध्ये एक कहावत आहे, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. धाव संख्या 3. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, परंतु एक पाऊल पुढे टाकून मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जातो ऑफ साईडच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. अशा प्रकारे पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 4. वैयक्तिक पहिल्या संघाचे दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विश्वनाथ. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, परंतु पंचांकडे इशारा होते. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धाव्याने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 5 धावा. एक्स्ट्राच्या रूपाने ही एक धाव येते. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा येतो. पुन्हा एकदा खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या 6 धावा. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू. व्हाईटची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. ते लगातार 3 चेंडू व्हाईट आणि व्हाईटची हॅट्रिक पूर्ण करताना दिसते गोलंदाज विश्वनाथ. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर 3 धावा आलेल्या आहेत. चेंडू अजूनपर्यंत एक सुद्धा टाकून झालेला नाही. खराब गोलंदाजी विश्वनाथ याची. या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल बदला गापच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली ती 9 धावा. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्यात यशस्वी होतोय. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय सम्राट स्पोर्ट्स सातपाडा संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर जयन. धावसंख्येचा विचार केला गेला तर 9 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक आहे.
आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा बॅक टू बॅक गडी मात्र बाद होते. तू चल मै आया अशी अवस्था यावेळी बघायला मिळते आपल्याला. पहिल्या 3 चेंडू हॅट्रिक टाकलेले होते, वाईट टाकलेले होते. वाईटची हॅट्रिक पूर्ण केली गेली, परंतु गोलंदाजांवर भरोसा ठेवला गेला कर्णधाराकडून आणि लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. चांगला कमबॅक म्हणावा लागेल यावेळी. तर जियान हा बाद झालेला आहे. जियान आए हो जियान चले गए असं सांगायला काही हरकत नाही, कारण एकाच चेंडूवर लगेच आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल दिला आणि पुन्हा एकदा तंबूमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुणाल या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक आहे आणि विकेटची हॅट्रिक. दुसऱ्या दिवसामधली पहिली विकेटची हॅट्रिक मिस्टर विश्वनाथ. हा सुद्धा एक रेकॉर्ड असेल असोसिएशन मधला, कारण एकाच षटकामध्ये 2 रेकॉर्ड झालेले आहेत. वाईटची हॅट्रिक पूर्ण केली गेली, त्यानंतर विकेटची हॅट्रिक पूर्ण झाली. मी अगोदर सांगितलेलं होतं की 35 जरी धावा झाल्या तरी सामना हा एक रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण मैदानामध्ये धावा जमवणं हे खूप कठीण आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो मिस्टर प्रवीण पागी. या फलंदाजासाठी पारितोषिक लागलेलं आहे. प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं रोख पारितोषिक मिस्टर अजय दधडे यांनी लावलेलं आहे. तो सुवर्ण संधी आहे. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा विकेटचं पतंग होते. बघा, क्रिकेटचं गणित हे खूप कठीण आहे. कालच्या दिवसामध्ये स्पर्धा जर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा अनुभव घेतला असेल तर त्यावेळी तुम्ही स्पर्धा बघताना तुम्हाला अनुभव करायला हवा होता की ह्या मैदानामध्ये धावा जमवणं खूप कठीण आहे. तुम्ही ग्राउंड शॉट खेळू शकता, एकेरी दुहेरी धावसंख्येवर जास्ती भर देऊ शकता, चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये तुमचे गडी नक्कीच बाद होतात आणि तोच प्रयत्न इथे सम्राट स्पोर्ट्स सातपाडा संघाकडून करताना बघतोय आपण. आणि एका पाठोपाठ एक गडी बाद होता. 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एका षटकामध्ये 5 गडी बाद केलेले होते. त्याची पुनरावृत्ती होईल की काय? विश्वनाथ याचा अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक आहे. पहिले लगातार 3 चेंडू वाईट टाकलेले होते, परंतु कर्णधाराने भरोसा दाखवला आणि कर्णधाराच्या भरोशावर खरा उतरला गेला मिस्टर विश्वनाथ. 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद झालेले आहेत. राज यांनी कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मिस्टर गवळीपाडा संघाचा गोलंदाज होता. एका षटकामध्ये तब्बल 5 गडी बाद केलेले होते. त्याची पुनरावृत्ती होते की काय बघूया. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडूची सांगता होते. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 4 बाद 9 धावा. तर बघा, ज्यावेळी सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी समीकरण होतं प्रत्येक षटकामध्ये 7.50च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. जरी एकेरी दुहेरी धावसंख्येने तुम्ही धावा जमवल्या असत्या तरी सुद्धा एक्स्ट्राच्या रूपाने धावा येतात ह्या मैदानावर, आपण बघितलंय कालच्या दिवसामध्ये. परंतु मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झटपट बाद झाले आणि आता मात्र दबावाच्या छायेमध्ये दिसतोय आपल्याला सम्राट स्पोर्ट्स सातपाडा संघ. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 21 धावा.
तर प्रमोद याला बघतो आपण स्ट्राईक शेडवर. गोलंदाज जयदीप रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू बिग हिट मिड विकेट आणि मिडॉनच्या मधून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. प्रमोद याच्या बॅटमधून निघालेला षटकार आणि नक्की अशाच फटक्याची अपेक्षा असेल डगआउट मधून, कारण सलामीला गेलेला फलंदाज आहे प्रमोद अजूनपर्यंत मैदानामध्ये आणि त्याच्याकडून आशा सुद्धा असतील सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाला. यापुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन मागच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या सम्मानजनक झालेली आहे 16 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत. जयदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉच घेण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला चेंडू होता, नक्कीच बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला गेला असता चेंडू, परंतु तसं काय होत नाही. निर्धार चेंडूची समाप्ती होते. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये गरज असेल ती 14 धावेची. पुन्हा एकदा जयदीप गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू इनसाइड एज इज गॉन. यस. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर मनोज. त्याचवेळी जर विचार केला नॉन स्ट्राईकच्या एडवर तर प्रमोद एक सलामीला आलेला फलंदाज नॉन स्ट्राईकच्या एडवर आहे. जयदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. एक धाव पूर्ण केली गेली आणि नक्की स्ट्राईक चेंज केली गेली ते मनोज याच्याकडून. आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मनोज याला देण्याचा प्रयत्न करेल. प्रमोद याला देण्याचा प्रयत्न करेल मनोज, कारण प्रमोद हा सट आहे, सलामीला गेलेला फलंदाज आहे, एक जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नऊ धाव संख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा जयदीप गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. महेश सारखा फलंदाज होता, नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. धाव संख्या झालेली आहे ती 17 धावा, 18 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावेची. 6-12. अजूनपर्यंत बघायला गेलं तर सम्राट स्पोर्ट्स सागपाडा हा सामना जिंकू शकतो, कारण हुकमे एक्का समजला जाणारा प्रमोद अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नक्कीच जर एखादा तरी मोठा फटका आला तरी पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. बघूया काय होते. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज.
तर गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज संदीप. बघा दोन्ही खेळाडूवर दबाव असेल, ज्यावेळी गोलंदाजावर दबाव असेल त्यावेळी फलंदाजावर सुद्धा दबाव असेल. कारण एक बाजूला विचार केला तर 6 चेंडूमध्ये 12 धावा जमवायच्या आहेत. जर एमबी स्पोर्ट बागपाडा संघाला जर विजय मिळवायचा असेल तर प्रमोद ह्याची विकेट हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो ह्या मॅचचा. बघूया काय होतंय. संदीप गोलंदाजी मार्कवर राईट ऑन द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, शतरक्षक येतोय आणि पुन्हा एकदा आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय. जो फलंदाज मैदानामध्ये सलामीला आलेला फलंदाज प्रमोद आहे त्या प्रमोदला इथे जीवदार मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 20 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. नक्कीच गोलंदाज थोडासा उदास, हताश आणि नाराज असेल कारण प्रमोदची विकेट मिळवणे ही खूप गरजेची बाब आहे. एमबी स्पोर्ट बागपाडा संघाला सामना जिंकायचा असेल, जर प्रमोद 3 चेंडू जरी मैदानामध्ये खेळला ना तरी हा सामना आपल्या बाजूने झुकू शकतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला, 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. दॅट्स अ गुड शॉट. मी अगोदरच बोललो की प्रमोद सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे एक धोक्याची घंटा. या 4 धावणे संघाची धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 धावेची. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावे लागेल. ऑफस्टिक वर पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता होतोय. 1 तेरी तर 1 मेरी. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक निर्धार चेंडू. हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना आपण बघतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका आणि आपला संघ विजय होतो. परंतु गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा खाल्याच्या नंतर स्वतःला सावरला जाते संदीप याच्या मार्फत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जाग्यावर खेळून काढलेला चेंडू. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 26 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू 1 शॉटचा इशारा येतो पंचांकडून. बघा ह्यालाच बोलतात क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. जिथे असं वाटत होतं की चौकार आला तरी संघ विजय होईल, पण आता मात्र कंपल्सरी षटकार मारावा लागेल. एक चेंडू आणि 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. कारण ह्या चेंडूवर अनहोनी को होनी आणि होनी को अनहोनी करना चाहिए असं सांगायला काही हरकत नाही. प्रमोद सारखा फलंदाज आहे म्हणून नक्कीच त्याच्याकडे अपेक्षा सुद्धा आहे त्याच्यावर, आणि त्याच्यावर त्याला खरं सुद्धा उतरावं लागेल. एक चेंडूमध्ये कंपल्सरी षटकार मारावा लागेल आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. बघा जरी 1 धाव पूर्ण असती तर चौकार आला असता तरी सुद्धा संघ विजयी झाला असता, पण तो मोठा फटका खेळावा लागेल. एक चेंडू आणि एक मोठा फटका. एक चेंडू म्हणजे विजयासाठी 5 धावेची गरज आहे. जयदीप गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका आहे. मिस्टर स्टोक आहे. मिड विकेटच्या दिशेला येतोय चेंडू आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय एमबी स्पोर्ट बागपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय सम्राट स्पोर्ट्स सातपाडा संघ. हार्ड लक
सागपाडा संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बागपाडा संघ. अप्रतिम प्रयत्न केला गेला प्रमोद याच्या मार्फत, परंतु त्याच्यावर अपयशी ठरला आणि अशा प्रकारे आपला संघ या स्पर्धेमधून बाहेर गेला आहे. परंतु चांगला प्रयत्न एका बाजूने बघायला गेलं तर प्रमोद याचा झालेला होता, परंतु नॉन स्ट्राईक चॅटवर त्याला साथ मिळणं हे खूप कठीण होतं. तू चलमय आया अशी अवस्था होती, पण तू अशा प्रकारे या स्पर्धेतून बाहेर जातोय.